So good evening, everyone, and warm welcome for 9th virtual site visit at Alta Industries by presenter Alfred Ribello. We had about 19 sharing sessions and 8 virtual site visits already, and today is effectively 9th virtual site visit. So before we commence the proceedings, a gentle request to all of you to keep your surroundings on silent mode and then move to a better internet zone. PCBA म्हणजे एका चळवळीचा प्रवास, ख्रिश्चन उद्योजक आणि व्यावसायिकांचा, एका स्वप्नाचा, उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपल्या समुदायासाठी उद्योजकता कौशल्य तयार करणे आणि एकमेकांची वाढ करणे, पारदर्शकता, वचनबद्धता, उत्कृष्टता आणि विश्वास या तत्वांवर. So let us begin the meeting with prayer. I request Jonas to lead us in prayer. हे प्रेमळ पित्या, आम्हा वसईतील सर्व ख्रिश्चन व्यावसायिकांना बसिन ख्रिश्चन बिझनेस असोसिएशनच्या नावाने एकत्रित केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना तू दूरदृष्टी आणि कृपा दे. त्यांना आलेल्या संकटावर मात करून सभासदांना चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन व प्रेरणा द्यावी म्हणून तुझी विशेष कृपा दे. हे प्रभू येशू, तुझ्या नावाने सभासदांनी ख्रिस्ती मूल्यानुसार एकजुटीने एकमेकांसाठी व्यवसाय संधी निर्माण करून मदत करावी व व्यावसायिक समृद्धी बरोबरच आमची आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून तुझी विशेष कृपा आम्हास दे. हे पवित्र आत्म्या, आमच्या भावी पिढीतील मुलांना आम्ही आदर्श बनावेत. आमच्या व्यावसायिक कार्याद्वारे वसईची व सर्व सभासदांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी प्रार्थना आम्ही तुझकडे करतो. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. Thank you, Jonas. Welcome, Manish जी. आप म्यूट पे हो. एक मिनट, आपको अनम्यूट करने के लिए मैं देखो अनम्यूट का इनविटेशन आ रहेगा. Yes. Okay. Yes, welcome. Yeah. कैमरा. हाँ, कैमरा बराबर है, सही है. हाँ, आपका इमेज नहीं आ रहा है. आपका इमेज नहीं आ रहा है मेरे को. आप मोबाइल से हो कि लैपटॉप से हो? मोबाइल से. अच्छा, तो आपको स्वाइप करना पड़ेगा. एक टाइम पे 4 लोग दिखाई देंगे, बट मेरा वीडियो ऑफ है. एनीवेज, मैं आता हूँ. पहला अपना अल्फर का थोड़ा सा ब्रीफ इंट्रोडक्शन. अल्फर रिबेलो अपना वर्किंग कमिटी मेंबर आहे आणि 2010 पासून ते बिझनेस मध्ये आहेत आणि गेल्या 3 वर्षापासून इंजेक्शन मोल्डिंग या क्षेत्रामधील चेअर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत. दमन इथे त्यांची फॅक्टरी आहे. अल्फर मूळचे नंदाखाल पॅरिश मधले, नानबाट पॅरिश मधले आणि अतिशय असे मनमिळावू आणि दूरदृष्टी असून म्हणजे त्यांनी दमन इथे ती फॅक्टरी घेतलेली आहे. सध्या ते त्याच्यावर काम करत आहेत आणि मला वाटते प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग, चेअर मॅन्युफॅक्चरिंग ह्या क्षेत्रामधील आपल्या सोसायटीमधील असे कदाचित ते एकमेव बिझनेसमॅन असावेत. नॉट शुअर. अल्फर साहेब, काय अजून कोण आहे का आपल्या समाजातील? नाही, ह्या इंजेक्शन मोल्डिंग एवढ्या मोठ्या याच्यावरती नाही. व्हेरी गुड. तर तुम्ही नक्कीच आमच्यासाठी पण एक मोठी अभिमानाची बाब आहे आणि तुमच्यासारखे मेंबर आज आमच्यामध्ये आहेत. आणि ही जी व्हर्च्युअल साईट व्हिजिट आहे, आज कदाचित आम्ही फिजिकली दमनला येऊ शकत नसलो सगळे एकत्र, तरी या व्हर्च्युअल साईट व्हिजिटच्या माध्यमातून आपण व्हर्च्युअल ही फॅक्टरी बघत आहोत. ऍट द सेम टाइम
this virtual site visit will be recorded and then it will be uploaded on our YouTube channel. So hope Alfar Sahib, you are permitting for us to upload on YouTube channel. Yeah, you can upload. No issues for that. Thank you, Alfar sir. And over to you, Manish sir. Alfar Sahib, Manish साहेबांचं थोडंसं इंट्रोडक्शन करून द्या तुम्ही, म्हणजे आम्हाला पण बरं होईल. मनीष छापुरे जे आहेत ते प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मध्ये त्यांचं कोर नॉलेज आहे. जे गेले लगभग 20 वर्ष झाले इंजेक्शन मोल्डिंग मध्ये 20 इयर्स सिन्स लास्ट 20 इयर्स ही इज इनटू दिस फील्ड आणि त्यांना चांगलं नॉलेज त्यामध्ये आहे. त्यामुळे ते सर्व आमचं जे काय आहे दमनचं तो तेच बघतात तिकडचं सर्व होल अँड सोल. ओके थँक्यू मनीष साहेब. आणि आता तुम्ही सुरुवात करू शकता. थँक्यू सर. या so I'll take you to round a tour throughout the company. Yes. Yeah. Okay. सुरुवातीपासून तुमचं मटेरियल जिकडून येते त्यापासून सुरुवात करा. तर फ्रंट कॅमेरा ऑन करके चालू करो मनीष भाई. हाँ मैं कैमरा चेंज करता हूँ. This is the front view. ओके. दमन मध्ये कोणत्या प्लेसला एक्झॅक्टली? विच प्लेस? It is behind Somnath temple. Okay. Somnath temple it is very famous temple in the entire area, and it is just behind Somnath temple. The area is called Somnath Road. Okay. Yeah. This here I am taking you first to the raw material processing unit where we are manufacturing the plastic granules. These are the scrap from which we manufacture the plastic granules. Okay. Yeah. This is the plastic granule which we are making from the scrap. Hello? Hello? Yes, we can hear you. Manish, we can hear you. Yeah. Are you getting me? Yeah. And the granules are stored in this 25 kg bags. Yes. Okay. Then we take it to our molding unit. See, the people are carrying to the molding unit. These 25 kg bags are carried to the molding unit. This whole premises belongs to the company? Yeah, complete one company, yeah. Okay. Yeah. So that scrap which you acquire, you buy from market for making those granules? Pardon? The scrap which you, the granules, plastic granules are made from the scrap you said, correct? Yes. So those granules, the scrap is acquired by yourself or someone else acquires for you? No. We buy the scrap ourselves. Okay. Yeah.
So particular kind of plastic you must be needed, correct? Like plastic bottles also you buy? Pardon? You buy plastic bottles, or what kind of plastic scrap you No, buy? no. Actually, mostly we are using polypropylene and HDPE. So plastic bottles are made of PET. That is not means we do not use PET. Okay, okay. Yeah, we only use polypropylene PP and HDPE, high density polyethylene. Okay. Yeah. This is our molding unit. This is the molding machine. Yeah. See, here we are putting our granules in the machine. This is the upper of the machine, where we put the raw material, the plastic granules, and then it is injected into the mold. This is the mold. Here, this is the mold. Okay. Yeah. This The is process is going on. the machines are We are running making chair in this mold. The process is going on. right now. Maniji, right now the machine is on. It is too noisy. I cannot hear your voice. Right now is the okay. You can continue. The machine is on. Yes. This is how chair is made. Show the mold area. Show the mold area. Here we are manufacturing plastic crates. Wow, great. Maniji, can you hear me? Hello, Maniji. Alfar. हा, 1 सेकंड. व्हॉइस गेलो त्याचा. मी एक्सप्लेन करत जातो. हा, तू एक्सप्लेन कर ना, कारण मध्येच गॅप पडला, म्यूट आहे. पर आवाज बिल्कुल भी नहीं आ रही है मेरे को. हे जे आहे ते चेअरची मशीन आहे. तो जो मोल्ड आहे, मी एक मिनिट ओपनिंग करत जातो. तुझा मोबाईल दे. मोबाईल दे मग.
डाय कुठे असते? Here is the stock of manufactured chairs. मनीष जी, हाँ, तो सवाल ऐसे है कि आपको कलर चूज करने, फिर वो कलर कहाँ ऐड करते हो, और एग्जैक्टली जो शेप का डाई होता है वो कहाँ है, और मेल्ट कभी होता है प्लास्टिक? डाई हाँ, ये पर्टिकुलर शेप डाई जो तो है मशीन में लगी हुई है, मैं आपको बताता हूँ, डाई भी बताता हूँ आपको। This is one die, chair die. हाँ, ये जो डाई है वो कहाँ बनता है? जो शेप आप चूज करते हो कैसे करते हो? हेलो, हाँ अभी बोलिए, अभी थोड़ा आवाज आ रहा है। हाँ मनीष जी, ये जो डाई है ना, ये आप कैसे चूज करते हो कौन से शेप का? अगर शेप अलग चाहिए तो अलग डाई बनानी पड़ेगी, कलर अलग डाई चाहिए बनानी तो पड़ती है, डेफिनेटली अलग डाई बनानी पड़ती है। हर एक शेप की अपनी अपनी डाई है। अच्छा, हाँ, और कलर का ऐड होता है, ये कौन से कलर का आएगा हर माल? एक्चुअली वो स्क्रैप के ऊपर भी डिपेंड करता है, मतलब रॉ मटेरियल के ऊपर डिपेंड करता है, और हम लोग पिगमेंट भी ऐड करते हैं कलर के लिए। अच्छा, हाँ, तो ये मेल्ट होके उसके अंदर से वो डाई के अंदर घुसता है क्या, ये जो प्रोसेस आपका जो मशीन था? इसमें कैसा है, हाँ इसमें कैसा है कि जो ग्रेन्यूल है वो है ना फीड होता है स्क्रू के अंदर। अच्छा, मशीन के अंदर एक स्क्रू है, वो है ना कन्वेयर, एक तरह से कन्वेयर है। वो स्क्रू रोटेट होता है और वो स्क्रू से है ना कन्वे होके मटेरियल इंजेक्शन के फ्रंट पोर्शन में जाता है। जो इंजेक्शन मोल्डिंग मशीन का इंजेक्शन एरिया उसके फ्रंट पोर्शन में जाता है। ओके, और फिर है ना मोल्ड जब क्लोज होता है, मोल्ड क्लोज होने के बाद में इंजेक्शन मारता है, मतलब इंजेक्शन ये है ना इंजेक्शन मारता है मोल्ड के अंदर, मटेरियल इंजेक्ट होता है, मोल्ड के अंदर मटेरियल इंजेक्ट होके और पूरा है ना उस शेप में फॉर्म हो जाता है, मोल्ड के शेप में। ओके, ग्रेट ग्रेट। अल्फर सर, अभी कुछ आप अगर आगे कुछ कैसा कुछ बताना चाहेंगे वीडियो, या फिर ऐसा कुछ एनी अदर इन्फॉर्मेशन इफ यू वॉन्ट टू गिव्ह? अजून काही इन्फॉर्मेशन कंपनी बद्दल तुम्ही देऊ शकता व्हिडिओ मध्ये, की कसं काय तुमचं मार्केटिंग किंवा शेप तुम्ही कसं काय बदलू शकता ते? मेड टू ऑर्डर भी आप करते हो? जो पर्टिकुलर अगर मेड ऑर्डर है कि ऐसे ऐसे शेप में हमको कुछ पर्टिकुलर चाहिए, देखिए हम लोग है ना नॉर्मली क्या है कि जो मार्केट के रनिंग शेप से वो हम लोग है ना अपने मतलब मोल्ड बना के रखते हैं उसके, जो रनिंग शेप से मार्केट के, कोई स्पेशल शेप नहीं रहता है, जो मार्केट में मोस्ट रनिंग है ना चल रहा है। हाँ, तो किसी का ऑर्डर होगा तो आप ऑर्डर लेते हो क्या? हाँ ऑर्डर लेते हैं, बट इनफैक्ट मतलब जो हमारे पास मोल्ड अवेलेबल है उसमें, क्योंकि मोल्ड कॉस्टली आता है और मोल्ड बनाने में टाइम लगता है, तो अगर किसी को ऑर्डर देना उनके पर्टिकुलर शेप का, तो मोल्ड उनको प्रोवाइड करवाना पड़ेगा। ओके ओके। यस। अभी ये एक चेयर का मोल्ड का मतलब क्या कॉस्टिंग होगा जो ऑर्डर देने वाले को बेयर करना पड़ता है? सर अभी एट प्रेजेंट इट विल कॉस्ट अराउंड 20 to 35 lakhs एक चेयर का? यस यस। सर, ये मटेरियल जो आप यूज करते हो उसमें जो क्वालिटी आती है वो कितने टाइप की आती है? मतलब वो लूज, कुछ कुछ जो मार्केट में अवेलेबल है रोड साइड पे, प्लास्टिक बहुत उसका खराब प्लास्टिक, मतलब सॉफ्ट प्लास्टिक हाँ। का जल्दी खराब हो जाता है। हाँ 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 हाँ। तो अपने प्लास्टिक में उसमें डिफरेंस कैसे पता चलेगा लेमैन को? लेमैन के लिए बहुत डिफिकल्ट है, मतलब इजी नहीं है। लेमैन के लिए है ना सबसे इजी है कि आप है ना ब्रांडेड में जाइए। ओके। हाँ बट है ना ऐसा वो बाय अपीयरेंस बहुत मुश्किल है उनको वो फर्क करना, मतलब इनफैक्ट अब अभी बोलेंगे ना तो ऐसा है कि एक
है ना स्टेबल में 50 हॉर्सेस हैं, हम लोग उसको नहीं पहचान सकते कौन सा क्या है, लेकिन जो ओनर है उसको मालूम है कि वो ये हॉर्स ये है, ये हॉर्स ये, इसका नाम ये है, नाम ये है। करेक्ट करेक्ट सर। हाँ, ये हाँ, मनीष तो जी, वैसा है, ये तो जो है ना, जो इसके अंदर है प्लास्टिक फील्ड में वही जान सकता है, बाकी बाहर वाला नहीं जान सकता इसको डिफरेंस। मनीष जी, ये जो प्लास्टिक चेयर्स रास्ते पे ये लोग कंधे पे लेके घूमते हैं या फिर यहाँ यस वहाँ यस यस जो यस। डिस्प्ले रखते हैं, उस हाँ, प्लास्टिक का क्वालिटी तो बहुत कमजोर है, तो ये कहाँ बनता है? नहीं है ना, इतना भी कमजोर, इतना भी कमजोर नहीं है। आज की तारीख में 50% प्लास्टिक के हाउस होल्ड और फर्नीचर इंडस्ट्री इन लोगों से सेल्स करवाती है, मतलब ये लोग सेल करते हैं उनका। ओके ओके। या तो इतना भी कमजोर नहीं है। कुछ इंस्टेंस में आपको मिलेगा, शायद बहुत कमजोर मिल जाएगा, बट काफी सारे ऐसा होता है कि है ना जो अच्छा चलता है और लोग है ना रिपीट परचेस करते हैं इनसे। ग्रेट ग्रेट। अभी नाउ एव्हरीबडी कॅन अनम्यूट देमसेल्फ अँड इफ यू वॉन्ट टू आस्क सम क्वेश्चन्स, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर मनीषजीला प्रश्न विचारू शकता, नाहीतर मग जोनास यू कॅन टेक ओव्हर आणि नंतरचा व्हिडिओ वगैरे काय आहे का अल्फर सरचं किंवा काय असेल नाही नाही, त्यांना तेवढंच बोलले. अल्फर बोलला की तेवढंच आहे, साईट व्हिजिट वगैरे करणार आहे. मग त्यांनी साईट व्हिजिट वगैरे आपलं दाखवलं आणि पुढे आपल्याकडे म्हणजे आपल्या कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, तुम्हाला कोणत्या याचं म्हणजे तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही विचारू शकता त्याला, मनीष भाईला. आता आपल्यामध्ये जे पार्टिसिपेंट आहेत त्यांना काही प्रश्न आहेत का? मला एक टेस्टिमोनियल द्यायचं होतं अल्फर बद्दल. व्हेरी गुड, बोला ना त्यांना मॅडम, बोला. हा, तर मी अल्फर कडनं राऊंड अबाउट 2 डझन की 3 डझन चेअर्स मागवले होते. मी स्वतः माझ्या ऑफिसमध्ये त्याचे चेअर्स वापरते आहे अँड दे आर व्हेरी नाईस अँड व्हेरी कम्फर्टेबल. तसंच मी माझे क्लायंट्सला पण दिलेले होते, 2-3 क्लायंट्सना पण मी 6 असे दिलेले होते. तर त्यांच्याकडनं पण मला चांगला फीडबॅक मिळाला आणि त्यांनी एक एक्स्ट्रा गिफ्ट पण दिलं होतं मला, अजून एक एक्स्ट्रा चेअर. दॅट वॉज अ व्हेरी नाईस चेअर. आय वुड रिअली रिकमेंड एल्फर्स चेअर. म्हणजे तुम्हाला जर लॉट मध्ये घ्यायचे, ही इज रिअली गिव्हिंग इट एट अ व्हेरी रिझनेबल रेट. ठीक है, ओके, थँक्यू डॅनम मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. येस येस. अल्फर सरच्याकडून मी ते प्लॅस्टिकचे क्रेट्स मागवले होते. ते कदाचित काही दुसऱ्या कारणासाठी असतील, पण मी माझ्या घरी त्याच्यामध्ये युज्ड कपडे आणि वॉश कपडे असं सगळं सॅग्रिगेशन करण्यासाठी वापरतो. आणि आय हॅव ऑलरेडी ऑर्डर्ड अनदर 4 कास्केट. तर आता अल्फर माझी ऑर्डर घ्या जरा ताबडतोब, 4 अजून पाहिजेत मला. शुअर. ओके. अल्फर मलाही लागतील, तर मला थोडे पिक्स पाठवा त्याचे. मी ऑलरेडी आज चेअरचे फोटो पाठवलेले आहेत आणि ते घरी माझ्या काल 200 चेअर्स आलेले आहेत. तर मी सांगितलं सुद्धा की आपल्या बीसीबीची आता जी 16th ही आहे, तर आपण तेवढं डिस्काउंट करून आपण ते चेअर सेल करू. ते सुद्धा मी म्हटलेलं आहे यामध्ये, आजच्या कमिटी मेंबरला सांगितलेलं आपण. व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून पण आमचा एक मोल्ड येत आहे चेअरचा की जो लवकरच येईल, त्याची डिझाईन सुद्धा मी लॉन्च करेल नेक्स्ट एक फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर. आणि अल्फर ते बास्केटचं सांगत होतो मी, बास्केट ते काय त्याला म्हणतात तुम्ही, स्मॉल बॉक्स आहेत ना, क्रेट्स. हा, क्रेट. हा, ते क्रेटचे पण मला 4 क्रेटच मला पाहिजे, 4. ठीक आहे, काय हरकत नाही. ऑर्डर आली की मला घेऊन या. आता आज आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का अल्फर सरला किंवा मनीषजीना? मनीष भाई, अपना एक लास्ट में उनको सिर्फ मोल्ड दिखाओ, मशीन में इन होता है आउट होता है, और मोल्ड जो है उसका परफेक्ट वीडियो दिखाओ बस. ठीक है. और जो रिजेक्ट होता है वो, जो रिजेक्ट होने के बाद उसका अपन क्या करते हैं, जो चेयर्स रिजेक्ट हुआ वो भी बता देता हूँ. ठीक है, मैं बता देता हूँ. हाँ, बस फाइनल बता देता हूँ, लेकिन उधर है ना नॉइज इतना ज्यादा है ना, मेरी आवाज सुनाई देगी ना. हाँ बस. हाँ, नहीं, आप पहले उसको बता दो, फिर आप जो भी नॉइजलेस फिर हम लोग डिस्कस कर लेंगे. यस. हाँ, यस. जोनास,
जोनास येस साहेब, येस सरपंच साहेब. आपल्या अल्फरच्या मीटिंगला मला वाटतं कोणत्या तरी एका लहान बेबीने पण लॉग इन केलेलं आहे. हा. कोणतरी बेबी आहे, मध्ये मध्ये बोलते ती. मीच लॉग इन केलंय तिला. अल्फोर आणि अल्फोरची ते पण ऐकतायत असं आहे, ती सुद्धा मीटिंग अटेंड करते. ग्रेट ग्रेट. हे बघा माझी अल्फर यू कॅन टेल अस. अल्फर आम्हाला तुम्ही सांगू बेबी शकता दिसते. काय करते. ही बघा ही रिप्रोसेस आहे. Scrap मध्ये म्हणजे त्या मशीन मध्ये सगळे जे तुटलेले पार्ट परत प्रोसेस करतात का? पुन्हा प्रोसेस करतो, पुन्हा त्याचे दाणे बनतात. हे बघा करेक्ट करेक्ट. जी चेअर खराब आलेली आहे ती पुन्हा आम्ही त्यामध्ये टाकली, ती पुन्हा दाणे बनवून ते बाहेर येतात. ओके ओके ओके. ते काय रिजेक्शन आहे ते पुन्हा रियूज होते, वेस्ट नाही जात ते. हे जे अल्फर रिजेक्शनचे जे बॉक्सेस आहेत ते रिजेक्शन का होतात, ते ब्रेकिंग का होते? नाही ते ब्रेकिंग इन द सेन्स नाही, त्याच्यात कसं मशिनरीमध्ये थोडंफार काय आपला व्होल्टेज मध्ये प्रॉब्लेम आला किंवा हिटिंग मध्ये प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये आउटर जाण्याचे चान्सेस असतात. ओके ओके. मोल्ड मध्ये एव्हरी मिनिटला किंवा एव्हरी 5 मिनिट्सला एक स्प्रे मारावा लागतो, त्यामुळे रिजेक्शन होऊ शकते. ती देर आर मेनी चान्सेस की असं काय फिक्स नाही. हे क्रेडचा स्टॉक रेडी आहे, हा जो आहे तो सर. इन्व्हेंटरी आहे. डेली एक कंटेनर जातो क्रेडचा. व्हेरी गुड. हे सर्व दाणे आहेत, अलग अलग ग्रेडचे आहेत. आता तुम्ही पीपीसीपी टाकला किंवा व्हर्जिन पावडर टाकली तर व्हर्जिन इन द सेन्स फर्स्ट. आता समजा तुमच्याकडे चेअर्स असतील आणि तुम्हाला व्हर्जिन मध्ये ते चेअर्स काढून पाहिजे असतील व्हर्जिन मटेरियल मध्ये फर्स्ट ग्रेड मध्ये, तर तुम्ही ती चेअर घेऊन मी त्याचेच दाणे बनवून तेच रिप्रोसेस करून तुम्हाला देऊ शकतो, म्हणजे तुम्हाला डिस्काउंट जास्त भेटेल. ओके. तुमच्याकडे 500 चेअर नीलकमलचे असतील तर त्या 500 चेअरला आम्ही मेल्ट करून ते सेम दाणे तुम्हाला बनवून देऊ त्याच ग्रेडची. ओके ओके. म्हणजे ओल्ड चेअर्स आपण यूज करू शकतो. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आता हा मोल्ड जो लावलेला आहे मध्ये तो प्लास्टिक बॉक्स चेअरचा आहे. हा मोल्ड बघा. याचा लीड टाइम असते 60 सेकंड 90 सेकंड डिपेंड अपॉन द मोल्ड. त्याला कूलिंग कसं करतात? थंड पाण्याने करतात का? पाणी असतं का? हा कूलर असते ना, त्याला कूलरला कनेक्टेड आहे का? कूलिंग वॉटर कंटिन्यूस लागतो. हा, तर कूलिंग वॉटर कनेक्टेड आहे म्हणजे त्याला. हा सर्व कनेक्टेड आहे. त्याच्यात थोडं पण फ्लक्च्युएशन झालं, थोडं पण प्रेशर कमी झाला तरी पण रिजेक्शन येतात. ओके ओके. कंटिन्यूस प्रोसेस आहे. Basically recycled, what you're saying. Hello, this Hello. is recycled. Recycled, yes. Okay. Hello. Yeah. Very nice, very nice. Thank you.
सो आता आपल्याला काही प्रश्न आहेत का? मनीष जी ला किसी को सवाल पूछना है तो मनीष जी से बात कर सकते हैं पार्टिसिपेंट्स. जोनस. I don't think anybody has any questions. Harman. Okay. Yeah. So Diana, you can say some Thanksgiving, and we can then. I would first of all thank Manish जी कि आपने इतनी दूर से भी हमको इतना अच्छा आपकी जो फैक्ट्री है इसका पूरा व्यू दिखाया, और एक्चुअली कभी हमने देखा नहीं कि किस तरह से चेयर्स बनते हैं, लेकिन आपका जो सपोर्ट था वहां से वो बहुत अच्छा था, और बहुत बहुत थैंक्स आपको, धन्यवाद। आप हमारे इस मीटिंग में ज्वाइन होके आपने हमको पूरा ये आपकी फैक्ट्री कैसी है और क्या प्रोडक्शन है और किस हिसाब से कर रहे हैं वो दिखाने के लिए थैंक यू सो मच। Thanks for your appreciation, madam, and I'm looking forward for your actual visit here, so you can look closely through the entire process. Yes, definitely we will all plan it out. Yes, right. I'm looking forward for your we are welcoming your visit. मनीष जी, हम लोग दमन आना चाहते हैं, लेकिन अल्फर सर हमको मना कर रहे वहां आने का, क्योंकि दमन का थोड़ा सा ज्यादा खर्चा होगा उनको। और कहीं रहता तो कुछ बोलते नहीं थे अल्फर सर। नहीं ऐसा तो नहीं, अल्फर तो कभी खर्चे में ऐसा मना नहीं करता है, जहां तक मैं जानता हूँ अल्फर को। यस, डेफिनेटली, आई एम जस्ट जोकिंग। एक्चुअली हरमन दमन जाके अपना पैसा बचेगा। बल्कि दमन आने से पैसा बचने वाला है। यस, या डायना, यू कैन कंटिन्यू एंड देन वी विल लीव द मीटिंग। येस अल्फर, तुम्हाला सुद्धा थँक्स, तुम्ही या आमच्या मीटिंग मध्ये एवढा चांगला सपोर्ट करून तुमचं फॅक्टरीचं पूर्ण प्रोसेस आम्हाला दाखवल्याबद्दल, आणि वी रिअली लुक फॉरवर्ड, आणि तुम्ही आता वर्किंग कमिटी मध्ये पण आहात, त्यामुळे तुमचं सपोर्ट आणि ह्याच्याने आपण डेफिनेटली लोकांना जास्त प्रोत्साहन करू. अँड आय रिमेंबर यू टेलिंग मी की तुम्हाला इथे डिस्ट्रीब्युशन साठी पण लोक हवी आहेत आणि यू आर गोइंग टू सपोर्ट देम, तर त्याप्रमाणे आपण स्प्रेड करूया सगळ्या BCBA मध्ये, की जर कुणाला तुमचं हे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची एजन्सी वगैरे कुणाला हवी असेल तर इट विल बी डेफिनेटली अ गुड थिंग, अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीबडी. Yes, first preference to BCBA member. Yes. Thank you so much, Alfar, and a wonderful day ahead for you also. Harman, I think you can take it over. अल्फर सर आणि पार्टिसिपेंट्स, आपण हे युट्यूब वरती व्हिडिओ टाकणार आहेत, आणि ज्या कोणाला BCBA मेंबर्सला आपल्याला अल्फरचे प्रोडक्ट्स पाहिजे तर अल्फर सरांनी डेफिनेटली डिस्काउंट ऑफर केलेला आहे ऑलरेडी पण, आणि नंतर पण करतील, तो उसका फायदा हम उठा सकते हैं. एंड थैंक यू सो मच मनीष जी. आप थैंक यू सो मच. थैंक यू फॉर एवरीवन फॉर योर विजिट एंड हैव अ वेरी नाइस वीकेंड अहेड. ओके, थँक्यू सो मच. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तरी अल्फर सरचा नंबर अवेलेबल आहे. तुम्हाला जर टेक्निकल प्रश्न विचारायचे असतील तर मनीषजीचा पण नंबर अल्फर सर अवेलेबल करून देतील. ओके, थँक्यू अँड बाय. हॅव अ नाइस डे. थँक यू. सेम टू यू. एक मिनिट